कल्याणमधील मराठी तरुणीला मारहाण झाल्याच्या प्रकरणी मारहाण करणाऱ्या परप्रांतीय आरोपीच्या मुसक्या आवळल्या गेल्यात। मनसैनिकांनी बेदम चोप देऊन आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलंय। आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झा दोघेही कल्याण पोलिसांच्या अटकेमध्ये आहेत। कल्याणमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये क्षुल्लक कारणावरून मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळ झाच्या मुसक्या अखेर आवळल्या गेलेल्या आहेत। मनसे कार्यकर्त्यांनी या माजोरड्या गोकुळ झाला पकडून दिलंय। मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण परिसरात सर्वत्र त्याचा शोधही घेतलेला होता आणि अखेर त्याला पकडलं गेलंय। मनसे सैनिकांनी गोकुळला बेदम चोप देत त्याला आता पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। कल्याण पोलिसांनी आरोपी गोकुळच्या बेड्याही आता ठोकल्या आहेत। आता जे सो कॉल्ड नॅशनल चॅनल आहेत आणि त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, ज्या सगळीकडे सेलिब्रिटी म्हणून सध्या फिरतायत मराठी हिंदी वादावर, ते आज कुठे आहेत आमच्या मराठी महिलेला मारल्यानंतर? आणि सो कॉल्ड भैया हिंदुत्ववादी नेते मराठी बोलणारे हे कुठे आहेत? आता ती मुलगी हिंदू नाही का? मग नितेश राणे का गप्प आहेत आज? आज कोणाला वाटलं नाही की ह्या गोष्टीवर काय बोलावं? फक्त मनसेनेच प्रतिक्रिया व्यक्त करायची का? बाकी कुठे आहेत दुबे, चौबे, शोभे? मराठी महाराष्ट्रामध्ये असल्यावर निश्चितपणे प्रत्येकाला त्या ठिकाणी मराठी येणं अपेक्षित आहे, परंतु त्याकरिता जर का कोणी मराठी न वापरता तर त्यांना मारपीट करणं हे योग्य नाही। त्यांची सामंजस्यातून भूमिका घेऊन त्यांना आपलं म्हणणं त्या ठिकाणी समजावून सांगितलं पाहिजे।